विष्णू साठे यांना भेटलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे आहेत असं धनंजय देशमुखांनी म्हटलं। साठेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर झाला पाहिजे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेले। दरम्यान आज नारायणगडाचे महंत मस्साजोगमध्ये भेटीसाठी येत असल्याची माहिती सुद्धा धनंजय देशमुखांनी दिली आहे। विष्णू साठे आहे आरोपी, त्या आरोपीने हा मोबाईल जो आहे त्याचा तो कुठेतरी टाकून दिलेला आहे। त्याच्यामध्ये या संघटित गुन्हेगारीचं जाळं कुठपर्यंत गेलेलं आहे त्याचे सगळे पुरावे आहेत। तर त्याच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल न करता तो मोबाईल कसा रिकव्हर होईल, नुसता मोबाईल रिकव्हर होऊन उपयोग नाही, त्याच्यातला पूर्ण डेटा रिकव्हर झाला पाहिजे आणि तो रिकव्हर झाल्याशिवाय याचं मूळ कुठपर्यंत गेलंय आणि याचं शेवट कुठपर्यंत आहे हे सगळं कळणार आहे। म्हणून मी काल मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की यांची स्पेशल रिमांड घ्या आरोपींची वेगळी, आणि तो मोबाईल जे काही पुरावे आहेत ते समोर जनतेच्या आणा आणि आम्हाला न्याय द्या। त्या दिवशी आपण नारायणगडावर गेलो होतो, तिथं समाधींचं दर्शन घेतलं होतं आणि फोन कॉलवर बोलणं झालं होतं शिवाजी महाराजांसोबत। आदरणीय शिवाजी महाराज आज त्यांचा निरोप आलेला आहे की कुटुंबियांना भेटण्यासाठी मी येत आहे। त्यांनी फोनवर जसं बोलले होते माझ्याशी की मी 1-2 दिवसात येणार आहे, तर ते त्याप्रमाणे येत आहेत कुटुंबियाची भेट घेण्यासाठी।